लोकनेते स्वर्गवासी ब्रह्मानंद मोरे यांच्या 26व्या स्मृतिदिनानिमित्त मोफत महाआरोग्य सर्वरोग निदान व रक्तदान शिबिराचे आयोजन बुधवार दिनांक 2 एप्रिल रोजी SVCS वीर तपस्वी हायस्कूल येथे आयोजित करण्यात आले आहे। या महाआरोग्य शिबिरास नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। या शिबिराचे उद्घाटन काशीपीठाचे महास्वामी जगद्गुरू मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामी यांच्या हस्ते लोकनेते स्वर्गवासी ब्रह्मानंद मोरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करून करण्यात आले। यावेळी आमदार विजयकुमार देशमुख, सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने, माजी नगरसेवक किरण देशमुख, प्रतिष्ठानचे आधारस्तंभ प्रमोद मोरे, शिवानंद पाटील, शांतय्या स्वामी, संजू कोळी, सिव्हिल सर्जन सुहास माने यांची प्रमुख उपस्थिती होती। आमदार विजयकुमार देशमुख यावेळी बोलताना म्हणाले, लोकनेते स्वर्गवासी ब्रह्मानंद मोरे समाजसेवा प्रतिष्ठानच्या वतीने कामगार वस्तीतील तसेच त्यांच्या सुट्टी दिवशी आरोग्य शिबिर घेऊन सामाजिक बांधिलकी जपली आहे। त्यांचे कार्य असेच अविरत सुरू राहावे, त्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे राहू असे सांगितले। स्वर्गीय ब्रह्मानंदी मोरे यांनी आपलं शिकवण दिलं, सर्वसामान्याची सेवा करणं व तसेच ही तळमळ मनाशी बाळगून गेल्या 26 वर्ष झाले ह्या अखंडपणे काम त्यांनी चालू केलं। आज बघतो मी अनेक कार्यक्रमाला, अनेक वर्षापासून त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमाला मी हजर राहत असतो आणि आज केवळ सोलापूर शहरातून आरोग्य शिबिर होत आहे, पण अक्कलकोट शहरातून असू द्या, त्यांच्या गावामधनं असू द्या, अनेक कार्यक्रम जे रक्तदान शिबिर तर प्रत्येक वर्षी वर्षातून एकदा दोनदा प्रत्येक वेळी होत असतो व तसंच त्यांनी आरोग्य सेवा आज मोठ्या प्रमाणात या सोलापूर शहरातून असं यांनी आयोजित केलं। कामगार वस्तीचा परिसर आहे, बाजूला MIDC आहे, त्याच्या बाजूला कामगार वस्ती आहे, समोरच्या बाजूला कामगार वस्ती आहे। या कामगार वस्तीमध्ये काम करत असताना लोकांनी आपल्या स्वतःकडं कधीच लक्ष देत नाही, दुर्लक्ष करून काम करत असतात पोटा पाण्यासाठी। पण जेव्हा आपल्याला आज बुधवारचा दिवस आहे, मुद्दामून त्यांनी आज बुधवारी सुट्टीच्या दिवशी आज हा शिबिर ठेवलेला आहे आणि अशी सेवा पुढं आपल्या महात्म्य व्हावं असं मोरे कुटुंबाच्या वतीनं होत असल्यामुळं मोरे कुटुंबाने ही सेवा, ही आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे। त्यांचं खरंच मी मोरे कुटुंबाचा आभार मानतो। आपल्या वडिलांनी ज्या तात्याने जे काय आपल्याला शिकवण दिलं, ती शिकवण लोकांमध्ये घेऊन जाणं आणि लोकांमध्ये आचरणात आणणं आणि लोकांना त्याची सेवा देणं, हे काम तुम्ही व्रत घेतलेलं आहे। याबद्दल खरंच मी तुमचं सगळ्यांचा मनपूर्वक आभार मानतो। लोकनेते स्वर्गवासी ब्रह्मानंद मोरे समाजसेवा प्रतिष्ठानच्या वतीने गेल्या 26 वर्षांपासून विविध क्षेत्रात सामाजिक कार्याचा वारसा अखंडपणे सुरू असून आजच्या महाआरोग्य शिबिरात सर्वरोग निदान होणार असून आवश्यक त्या शस्त्रक्रिया प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात येणार असल्याचे संयोजक बाळासाहेब मोरे यांनी सांगितले। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाळासाहेब मोरे यांनी केले तर आभार संजय टोणपे यांनी मानले। लोकनेते स्वर्गीय ब्रह्मानंद मोरे यांच्या 26व्या पुण्यस्मरणानिमित्त आज इथं जे महाआरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे, या शिबिरामध्ये सर्व गोरगरीब आणि गरजू रुग्णांच्या तपासण्या करून त्यांना योग्य औषध, गोळ्या, उपचार आणि जर सर्जरी निघाली तर सर्जऱ्या करून सुद्धा या प्रतिष्ठानकडून देण्यात येणार आहे। पहिल्यांदाच आज या सोलापूर शहरामध्ये लोकनेते स्वर्गीय ब्रह्मानंद मोरे समाजसेवा प्रतिष्ठान लोकांच्या सेवेमध्ये उतरलेलं आहे आणि यापुढं सोलापूर शहरातील तमाम सामान्य गोरगरीब जी जनता आहे त्यांच्या सेवेमध्ये हे प्रतिष्ठान नेहमीच कार्यरत राहणार आहे। एवढंच आजच्या निमित्तानं मी हे या ठिकाणी सांगू इच्छितो। आदरणीय आप्पाजींच्या दिव्य सानिध्यामध्ये हा कार्यक्रम संपन्न झाल्यामुळं हे शिबिर अतिशय यशस्वीपणे आम्ही 4 वाजेपर्यंत सर्व रुग्णांची तपासणी करून पार पाडू आणि गेल्या 26 वर्षापासून हे प्रतिष्ठान समाजकार्यात अग्रभागी असून या प्रतिष्ठानच्या माध्यमातून 2004 साली दुष्काळामध्ये 5000 जनावरांना चारा छावणी चालवलेलं आहे। त्यानंतर वर्षाला 26 वर्षामध्ये 150-200 बाटले रक्तदान या प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेल्या 26 वर्षापासून चालू आहे। गोरगरिबांना धान्याचं वाटप या प्रतिष्ठानच्या माध्यमातून केलं जातं आहे। सांगली पूरग्रस्तांना कपड्यांचं वाटप या प्रतिष्ठानच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे। शैक्षणिक विद्यार्थ्यांना मदत करणे, शैक्षणिक साहित्याचं वाटप करणे, कला, सांस्कृतिक, अध्यात्म या सर्व क्षेत्रामध्ये हे प्रतिष्ठान काम करत असून नामवंताचे कीर्तनकाराचे कीर्तनसुद्धा या प्रतिष्ठानच्या माध्यमातून समाज प्रबोधनासाठी आम्ही करत असतो। व्याख्यानं, युवकांच्या करिअर मार्गदर्शन असे विविध जे काही समाजाच्या हिताचे कार्यक्रम असतील ते कार्यक्रम आम्ही या प्रतिष्ठानच्या माध्यमातून करत आहोत। स्वर्गीय लोकनेते ब्रह्मानंद मोरे यांनी सर्वसामान्य लोकांच्या हितासाठी तुम्ही झटत राहा अशा प्रकारचा एक शिकवण आम्हाला दिलेली आहे
आणि त्या शिकवणीप्रमाणे आम्ही यापुढे सुद्धा वाटचाल करू, एवढंच मी आज या ठिकाणी सांगू इच्छितो. आणि सोलापूर शहरामध्ये रामनवमीमध्ये हिंदू रॅली, त्यानंतर सोलापूरमध्ये मोठ्या प्रमाणात क्रिकेटचे सामनेसुद्धा या ठिकाणी भरवलेले आहे. आणि पानपोई रंगभवनला कालच आम्ही चालू केलेलं आहे. अक्कलकोटच्या स्टँडवर सुद्धा आता पानपोई उद्यापासून चालू होणार आहे. आणखीन जर पानपोई कुठं लागली पाण्याच्या टाकीला वगैरे तर ते सुद्धा भविष्यात आम्ही चालू करू, एवढंच या ठिकाणी सांगू इच्छितो. आणि शिबिर मध्ये यावं आणि सगळ्यांनी आपापली तपासणी करून हे सहकार्य करावं आणि गोरगरीब रुग्णांनी आमच्याकडून सेवा करून घ्यावी, एवढीच विनंती करतो.